हरे कृष्णा. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये, जो या रविवारी नव्हता, बुधवारी होत आहे. कारण रविवारी मला माझी उपलब्धता नाहीये थोडीशी. तर सॉरी की थोडी वेळ चेंज केली. तर आपण मागच्या आपण रविवार जे भेटलो होतो, आपण श्लोक क्रमांक 10 ते 16 पाहिलं. याच्यामध्ये भगवद्गीता तिसरा अध्याय 10 ते 16, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कर्मकांड काय आहे हे सांगितलं आहे. आणि आपण योग शिडी पाहिली. हे सगळ्यात खालचा स्तर आहे, पाचवी स्तर, अॅनिमलिस्टिक लाईफ. त्याच्यावरती आहे कर्मकांड. मग काही लोक कर्मकांड करून 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 फ्रस्ट्रेट होतात. ते सकाम कर्माकडे जातात. सकाम कर्मकात कामाविषयी आसक्ती आहे, फळाविषयी आसक्ती आहे, पण भगवंत आहेत, त्याच्यावरती एक नियंत्रक आहे आणि त्या नियंत्रकाकडे जायचं आहे एवढं कळलेलं आहे. मग सकाम कर्म करून 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 निष्काम कर्मयोग, त्याला आपण साधारणपणे कर्मयोग म्हणतो, तो निष्काम कर्मयोग. त्याच्यामध्ये फक्त आसक्ती कर्मावरती आहे, पण फळावरती आसक्ती नाही. आणि मग जे निष्काम कर्म सर्व एकतर अनेक जन्म केलं तर मुक्ती होऊ शकेल, किंवा हृदयाचं शुद्धीकरण झाल्यावर तो ज्ञानयोग स्तरावरती उन्नत होऊ शकेल. आणि मग ज्ञानयोगात त्याला कर्मावर आसक्ती नाही आहे आणि फळावर आसक्ती, तर कर्म सोडू शकतो. मग ज्ञानयोगाची प्रॅक्टिस केल्यावर एकतर तो उन्नत होईल डायरेक्ट मुक्तीकडं, किंवा त्याला कदाचित विचारेल की आपण हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान लावावं, म्हणून तो अष्टांग योग स्तरावर जाईल. अष्टांग योग स्तरावर मुक्त होईल, किंवा भगवंताची सेवा करून शांत रसात तो वैकुंठात प्रवेश करू शकेल. आणि ह्याच्यावरती आहे भक्ती योग, ज्याच्यामध्ये भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन, डायरेक्ट संबंध प्रस्थापितून आपण त्यांच्याबरोबर सेवेचं आदान प्रदान करू शकतो. मग आता आपण कुठल्या स्तरावर आहोत? सर्वोच्च स्तरावर आहोत का आपण? नाही. आपल्या जीवनामध्ये श्रील प्रभुपादांनी इंटरफेअर केलं, भक्तांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, आपल्या काउन्सिलरच्या माध्यमातून, शिक्षागुरूंच्या माध्यमातून आपल्या जीवनात त्यांनी इंटरफेअर केलं. ते आपल्या जीवनामध्ये घुसले, आणि ते आपल्या जीवनामध्ये घुसल्यामुळं हा वरचा जो स्तर आहे तो लिफ्टनं खाली आला, लिफ्ट सारखा बनला आणि तो खाली आला. आणि त्या लिफ्ट मध्ये आपण बसलो आहोत. आपण 5व्या स्तरावर पण असू शकतो, पण आपण लिफ्ट मध्ये बसलोय. लवकरच आपण वेगानं वरती जात आहोत. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक गोष्ट पार करायची आवश्यकता नाही. आपण पाहिलं की कसं कर्मकांड काम करतं. भगवंत म्हणले, मी कर्मकांड करण्यासाठी देवता दिल्या आहेत, यज्ञ दिले, तुम्हाला पाठवले खाली. देवतांना भोग लावा. जर देवतांना भोग लावला नाही तर तुम्ही चोर आहात. आणि जर तुम्ही भोग लावला न जाता जेवण केलं, तुम्ही फक्त पाप खात आहात. मग अन्नातनं माणूस अन्नात म्हणतो, अन्न पावसात म्हणतो, पाऊस यज्ञात, यज्ञ कर्मात म्हणतो, कर्म वेदामध्ये येतं, वेद भगवंतापासून येतात आणि भगवंत यज्ञावर अवलंबून आहेत. असं हे चक्र आहे. आणि जो या चक्राचं पालन करत नाही तो पापी जीवन जगत आहे. अघायुर इंद्रियो रामो, तो किंवा इंद्रिय भोगासाठी जगत आहे. मोघम पार्थ असं जीवती, तो जगून न जगल्यासारखा आहे. इथंपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. तर आता आपण श्लोक क्रमांक 17 पाहणार आहोत. आवाज येतोय माझा? डायरेक्ट क्लिअर आवाज येतोय? ओके. चक्र परत सांगा. प्रज्ञा माताजीने सांगितलं आहे, माणूस बनतो अन्नापासून, अन्न बनतं पावसापासून, पाऊस बनतो यज्ञापासून, यज्ञ बनतं कर्मापासून, कर्म वेदांपासून येतात, वेद भगवंतापासून येतात. भगवंत हे यज्ञावरती एका प्रकारे यज्ञाच्या माध्यमातून सेवा स्वीकारत असतात, यज्ञाच्या माध्यमातून भोग स्वीकारत असतात. सगळ्या प्रकारे भगवंत यज्ञावर स्थापित आहेत, असं हे चक्र आहे एका प्रकारे. ओके. तर आता श्लोक क्रमांक, आता भगवंतांनी पहिल्या 9 श्लोकांमध्ये निष्काम कर्म सांगितला, मग कर्मकांड सांगितलं. मग कर्मकांड सांगून झाल्यानंतर आता भगवंत अर्जुनाच्या मूळ प्रश्नाकडे येत आहेत. पहिल्या श्लोकात अर्जुन प्रश्न विचारला, तत्किम कर्माणि घोरे माम नियोजस केशवा. तर तुझं म्हणणं आहे की कर्म करणं चुकीचं आहे, तर या कर्मामध्ये, या घाणेरड्या कर्मामध्ये मला हे भगवंता तुम्ही का प्रयुक्त करत आहात? तर भगवंत 17 वेळा सांगतात की कोण कर्म सोडू शकतो.
ज्ञानयोग स्तरावरती कोण येऊ शकतो, आणि ज्ञानयोग स्तरावर आल्यावरच कर्म सोडायला परवानगी आहे, मधल्या कुठल्याही पारीवर कर्म सोडायला परवानगी नाही. सो ज्ञानयोगी व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय आहे, गुणवत्ता काय आहे, आणि त्या स्तरावरती असशील तर तू कर्म सोडू शकतोस. सो श्लोक क्रमांक 17, यस्तु आत्मर्तिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मानेव च संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण आहे, जसं आत्मरती, आत्मरती, रती म्हणजे आनंद, ज्याचा आनंद आत्म्यामध्ये आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे, आत्मतृप्तश्च मानव, आणि जो पूर्णपणे संतुष्ट केवळ आत्म्यामध्येच समाधानी आहे, आत्मानेव संतुष्टा, अशा व्यक्तीला तस्य कार्यम न विद्यते, त्याला कुठलंही कर्म करायचं, कर्तव्याचं कारण उरत नाही. सो ज्ञानयोग असाच तर आहे की आपण कधी ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करू शकतो, ज्यावेळी आपण निष्काम कर्मयोग अनेक वर्ष केल्यानंतर किंवा अनेक जन्म केल्यानंतर, ज्यावेळी आपण आतल्यामध्ये संतुष्टी घेऊ शकू, आत्म्यामध्ये रममाण होऊ शकू, आत्म्यामध्ये आनंद घेऊ शकू, तेव्हाच आपण बाहेरचं कर्म सोडू शकतो. तोपर्यंत कर्म करावं लागेल. उद्धव गीतेमध्ये भगवंत म्हणे सांगतात, तावत कर्माणि कुर्वीत ना निर्विद्येत यावत. जोपर्यंत मला हृदयामध्ये वैराग्य प्रकट होणार नाही, तोपर्यंत कर्म हे करावंच लागेल, ना निर्विद्येत यावत. किंवा दुसरी गोष्ट, इथं वैराग्य आलं पाहिजे, किंवा मत्कथा श्रवणादवा श्रद्धा यावन्न जायते. किंवा तुम्हाला जर माझ्या कथेवरती, माझ्या भक्तीवरती, नाम जपावर श्रद्धा नसेल, मत्कथा श्रवणादवा श्रद्धा यावन्न जायते, जोपर्यंत श्रद्धा येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कर्म करावं लागेल. सो भक्ती करायची गुणवत्ता काय आहे, श्रद्धा. यदृच्छया मत्कथादो जात श्रद्धस्तु अपमान. येन केन प्रकारे भगवंताच्या कथेवरती, भगवंताच्या भक्तीवरती, भगवंताच्या नावावरती श्रद्धा येणं, ही भक्तीची गुणवत्ता आहे. तर श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धाचा अर्थ काय? प्रत्येक म्हणतो मी श्रद्धावान आहे, पण श्रद्धेचा अर्थ आहे, चैतन्य महाप्रभू खूप सुंदर प्रकारे सांगतात श्रद्धा म्हणजे काय आहे. कोणाला? सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभू सांगतात, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. कोणत्या गोष्टी श्रद्धा म्हणणार? आपण खरोखर भक्तीमध्ये आपण श्रद्धा स्तरावर आहोत का? त्याचं काय मापदंड आहे, हे कसं समजायचं? ठीक आहे, हाऊ टू अंडरस्टँड दॅट. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय. श्रद्धा म्हणजे काय? सुदृढ निश्चय. कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. मी जर भगवंताची भक्ती केली तर इतर कोणतेही कर्म करायची मला आवश्यकता नाही, इतर कोणतेही कर्मकांडी ऍक्टिव्हिटी करायची किंवा माझ्या वर्णा आणि आश्वासात कोणतेही काम करायची आवश्यकता नाही, किंवा भक्ती मार्गानंच त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होऊन जाईल. मी माझ्या धर्माचा त्याग केला हरकत नाही, जर मला भक्तीवर श्रद्धा असेल तर. धर्म म्हणजे कर्तव्य. ठीक आहे, लोक बरेच म्हणतात ना, विशेष आम्हाला म्हणायचे, मला माझे घरचे म्हणायचे, तू ब्रह्मचारी बनतोयस, तुझं मुलगा म्हणून कर्तव्य आहे, तुझं हे म्हणून कर्तव्य आहे, ते म्हणून कर्तव्य आहे, ते म्हणून कर्तव्य आहे. सो सगळ्या कर्तव्यांची पूर्तता ऑटोमॅटिक होते जर आपली भक्तीवर श्रद्धा असल्या. म्हणून भगवंत म्हणतात ना, सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज, 18व्या श्लोक. सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करीन आणि मोक्ष प्रती घेऊन जाईन, अजिबात घाबरू नकोस. असा विचार करू नकोस की माझा धर्म सोडला क्षत्रियाचा तर मला पाप लागेल. ऍक्च्युली पाप लागतं. क्षत्रिय धर्म सोडला आणि भक्ती पण नाही तर पाप लागेल. एक तर क्षत्रिय धर्म कर किंवा भक्ती कर, दोन्हीच्या मध्ये राहिलं पाप लागेल. अर्जुनला भीती वाटली की अरे बापरे, मी माझा धर्म सोडला मला पाप लागेल. हा, पण मला शरण आलास तर पाप लागणार. मला शरण पण आहे, मला शरणाला काही पाप लागणार नाही. ओके, सो भक्ताला समजून घेतलं पाहिजे आपलं कुठल्या प्रकारे अशा वगैरे पाप वगैरे भक्ताला लागत नाही. इव्हन साधक भक्ताला सुद्धा जर श्रद्धा असेल तर. श्रद्धा नसेल
तर मात्र आपली प्रॅक्टिस मिश्र होऊन जाईल. मिश्र प्रॅक्टिसमध्ये मात्र मग कर्माचा थोडा परिणाम आपल्यावरती होत असतो. आता हा श्लोक सांगितला ज्ञान योगाच्या माध्यमातून भगवंतांनी, पण जसं मग आतापर्यंत सांगितलंय की प्रभुपाद कोण आहेत? जादूगार आहेत. ते कोणत्याही श्लोकाला भक्तीमध्ये कन्वर्ट करतात. बघा तात्पर्य प्रभुपाद काय देतात. ज्ञानाला काही संबंधच नाही, सगळं भक्तीवर प्रभुपाद देतात. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनावेत असून आपल्या कृष्ण भावनेत कर्मामध्ये संतुष्ट आहे, तर इतर काही कर्तव्य करावायचे राहत नाही. तो कृष्ण भावनावत असल्यामुळे हजारो हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयात तात्काळ धुतली जाते. ऍक्च्युली अनेक जन्म निष्काम कर्म योग करून मग ज्ञानयोग स्तरावर यायच्या आधीच आपण जर भक्ती करायला लागलो तर अनेक जन्म थांबायची गरज नाही, लगेचच हृदय शुद्धीकरण चालू होतं. आणि इतक्या स्तरावर एक व्यक्ती येतो की तो सहजगत्या लगेचच कर्माचा त्याग करू शकतो. बरेचसे ब्रह्मचारी मंदिरात आहेत जे भक्तीमध्ये आले, 1 वर्षात ब्रह्मचारी बनले, 2 वर्षात ब्रह्मचारी बनले. तुमच्यापैकी जे आपल्या भागात लोक राहतात पालघर जिल्ह्यामध्ये, जीविश कनेक्टेड आहेत, त्यांना माहिती असेल की श्रीधर निमायप्रभू, आपले डॉक्टर श्रीधर निमायप्रभू विक्रमगडला येतात बरेच जण. किती वर्ष ब्रह्मचारी बनले? 2 वर्ष प्रॅक्टिस केली होती भक्ती, डायरेक्ट ब्रह्मचारी. एमडी डॉक्टर्स, इंडियाचे टॉपमोस्ट डॉक्टर्स. किम हॉस्पिटल मध्ये ऑल इंडिया 51 एमडी हा त्यांचा रँक होता. सो फास्ट ब्रह्मचारी मध्ये का? श्रद्धा, भगवत प्रचंड श्रद्धा मिळाली, हृदयाचं एवढं फास्ट शुद्धीकरण झालं की लगेचच ते वैराग्य होऊन मंदिरात आश्रमात ब्रह्मचारी जॉईन करू शकले. सो जन्मोजन्म थांबायची गरज नाही, लगेचच तुम्ही कर्म सोडण्याच्या स्तरावरती येऊ शकता. चेतनेच्या शुद्धीकरणाने मनुष्याला भगवंताशी असणारा शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावनावाद मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही. मदिराक्ष इतर फलामध्ये तो कधीच आनंद प्राप्त करत नाही. ओके. श्लोक क्रमांक 18. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चनः न चास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थ व्यापाशयः. नैव तस्य कृतेनार्थो, आत्मसाक्षात्कार ज्ञानयोगी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म करण्याचे त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणी मात्र अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. बघा, मुळात आपण कर्म का करतो? काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी, काहीतरी फळ प्राप्ती करण्यासाठी. का बरं आपण नोकरी करतोय? पैसा पाहिजे. पगार बंद केला तर नोकरी करू शकणार नाही. आपण काम करू शकणार नाही. आपण नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ, शक्य नाही तेवढं आपलं करणं, तसं करणं. सो काहीतरी हेतू आहे, पण जो आत्मसाक्षात्कारी आहे त्याला कोणताही हेतू राहत नाही. तो सगळ्या हेतूंपासून शुद्ध झालेला आहे. तसं एक हेतू एक आत्मसाक्षात्कार, त्यामुळं काहीच करावं लागत नाही. त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचे कर्म करण्याचं कारण नाही. नैव कृते ना कृतेनेह कश्चनः. आणि साधारणपणे कर्म करायचं म्हटल्यावर आपला इतरांवर अवलंबून राहिलं पाहिजे. नोकरी करायची म्हणजे कोणावर अवलंबून पाहिजे आपल्याला? विद्यामाताजी, नोकरी करायची म्हणजे कोणावर अवलंबून राहिलं आपल्याला? नोकरी करायची आहे, आपण इंडिपेंडंट नोकरी करू शकतो का? आपण कोणावर अवलंबून असतो नोकरीसाठी. कर्म कोणतेही करायचं असेल आपलं कोणावर अवलंबून आहोत. आपण शाळेच्या मुख्याध्यापकावर अवलंबून आहोत, मुलांवर अवलंबून. मुलं आले शाळेत तर नोकरी करू शकू. शाळेचे मुख्याध्यापक असतील, पगार ट्रस्टी असतील तरच नोकरी करू शकू. तर कोणतेही कर्म करायचं, कर्मकांड करायचं, कोणतेही निष्काम कर्म जर करायचं म्हटलं आपण इतरांवर अवलंबून असतो. पण आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कोणावरही अवलंबून राहायची त्याला गरज पडत नाही. ज्ञानयोग स्तरावर आल्यावर अशा प्रकारे अवलंबन जे आहे सगळं थांबून जातं. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना वहित कर्माशिवाय इतर कोणते विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. सकाळला म्हणा फक्त जप करतो, हा चालेल, फक्त जप करा, कोणताही कर्म करण्याचं बंधन नाही.
पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावनामध्ये निष्क्रियता नव्हे, कृष्ण भावना मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही, तर कृष्ण भावना जे काय करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठीच पुरेसे असते. ओके, आता हे 2 श्लोक अर्जुनानं ऐकले. काय सांगितलं 2 श्लोकामध्ये? येस, जर जो अर्जुनाचा पहिला अध्यायातला प्रश्न आहे, दुसरा पण तोच प्रश्न आहे की मी का कर्म करू, मी युद्ध का करू, या घडणाऱ्या गोष्टी मी का करू, हा जो प्रश्न अर्जुनाला पडला आहे तोच प्रश्न, त्याचं उत्तर भगवान दिलं, हो तू युद्ध करण्याचं काम सोडू शकतोस जर तू आत्म्यामध्ये आनंद घेत असशील तर. पण प्रश्न आहे की तू आत्म्यामध्ये आनंद घेत आहेस का? अजून तू त्या योग्यतेला गेलेला नाहीयेस. अजून त्या योग्यतेला गेल्यामुळं तू निष्काम कर्म करावंस. पण अर्जुन असं म्हणतोय की नाही, हे कृष्णा, मला असं वाटतंय की मी त्या स्तरावरती आहे, मी आत्म्यामध्ये आनंद घेत आहे, आणि आत्म्यामध्ये आनंद घेत असल्यामुळं मला असं वाटतं आहे की मला कर्म करायची आवश्यकता नाहीये. आता सांग मी काय करू, कर्म करू का नको? भगवंत उत्तर देतात त्याला पुढच्या श्लोकामध्ये, तस्मात् असक्ता सततं कार्यं कर्म समाचरः असक्तो हि आचरन् कर्म परम आपनोति पुरुषः. काय म्हणले? म्हणून तस्मात् असक्तः, मराठीमधलं आसक्त आणि संस्कृतमधलं असक्त फरक आहे. ज्याला मराठीमध्ये आसक्ती म्हणतात त्याला संस्कृत सक्त म्हणतात. सक्त म्हणजे अटॅच, त्याला मराठीमध्ये आसक्ती म्हणतो आपण, एखादी गोष्ट आसक्ती आहे. आणि संस्कृतमध्ये असक्त म्हणजे आपल्या मराठीमध्ये निरासक्त किंवा अनासक्त. ओके, तर काय म्हटले भगवंत? तस्मात असक्तः सततम, तू कुठल्याही प्रकारे असक्त न राहता. एक मिनिट, तस्मात असक्तः, म्हणून कर्म आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. सो जरी तुला असं वाटतंय की तू ज्ञानयोग स्तरावर आलायस, तरी पण माझं म्हणणं आहे तू अनासक्त होऊन कर्म कर. असं केल्यानं काय होईल? कारण अनासक्त होऊन कर्म केल्यानं परमेश्वर प्राप्ती होते. जे परमपद तू प्राप्त करायचा प्रयत्न करतोयस आणि ज्या परमपदाची अभिलाषा करून तू कर्म सोडायचा प्रयत्न करतोयस, ते अशा प्रकारे केल्यानं प्राप्त होईल. आता का बरं भगवान सांगतात असं? काय कारण असेल? अर्जुन तर तयार आहे की हा मी ज्ञानयोग स्तरावरती आहे, माझी आत्मा शुद्धी झालेली आहे, मी आत्म्याला अन्न घेतोय, काय प्रॉब्लेम आहे? का बरं अर्जुन म्हणत असत असं? का बरं भगवंत म्हणतात असं की बेटर तू निष्काम कर्मयोगच कर? काय म्हणत असेल? कारण का निष्काम कर्मयोग हे ज्ञान योगापेक्षा सेफ आहे. निष्काम कर्म स्तरावरनं फॉल डाऊन होणं किंवा पतन होणं प्रॅक्टिकली अवघड असतं. तर आपल्या कर्माशी आपण आसक्त आहोत ना, आपण ऍक्टिव्ह आहोत. ऍक्टिव्ह असल्यामुळं रजोगुणाचा वापर आपण करत आहोत. आपण आर्टिफिशियल सत्वगुणामध्ये गेलो नाही, पण जर चुकून तो आर्टिफिशियली कृत्रिमरित्या सत्वगुणात आहेस असं दाखवून वरच्या स्तरावर गेलास आणि वरच्या स्तरावर गेल्यानंतर असं जाणं की सफिशियंट शुद्धीकरण नाही आलं, तर ज्ञानयोग स्तरावर पतन झालं खाली, तर मात्र ना घरका ना घाटका होऊ शकतं, तर मात्र खूप त्रास होईल. ना परमपद प्राप्त करशील, कर्म सोडलं पण कर्म करणं अवघड होऊन जाईल, सगळेच गोंधळ उडून जातील. म्हणून सेफ काय, जरी तुला वाटतं त्या स्तरावर पण सेफ या स्तरावर काम कर. आणि या स्तरावर काम जसं आपण योगा श्रेणीमध्ये बघितलं की आपण निष्काम कर्म स्तरावर नसतो, आपण डायरेक्टली परमेश्वर प्राप्ती किंवा मुक्ती प्राप्त करू शकतो. यस वृषाली माताजी, हरे कृष्ण प्रभु जी, प्रणाम प्रभु जी।
प्रभूजी तुम्ही म्हणालात की निष्काम कर्मापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. तर मला सांगा, निष्काम कर्म आणि ज्ञान योगात काय अंतर आहे? निष्काम कर्म म्हणजे कुठली अपेक्षा न करता कर्म करणं, आणि ज्ञान योग पण तोच होतो ना? काय नाही याच्यात काय फरक नाही आहे? नाही, फरक आहे. ठीक आहे. ज्ञानयोगामध्ये व्यक्तीनं कर्म नाही केलं तर चालतं. जे मागच्या 2 श्लोकात पाहिलं आपण, की जो आत्म्यामध्ये आनंद घेतो त्यानं कर्म नाही केलं चालतं. हा ज्ञानयोग. निष्काम कर्म सर्व व्यक्तीची कर्माप्रती आसक्ती आहे, फळाप्रती नाही. पण ज्ञानयोग स्तरावरती कर्माप्रती पण आसक्ती नाहीये. त्याला कर्म करायची गरज नाहीये. त्याला वाटलं मला कर्म सोडून द्यायचंय, तो सोडून देऊ शकतो. निष्काम कर्म तसं करता येत नाही. त्याला कर्म करावंच लागतं. फक्त फळापासून तो निराश झालाय, तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कुठल्या स्तरावर? निष्काम कर्म स्तरावर. ज्ञानयोग स्तरावर तो कर्म प्रभूजी सोडून देतो, कर्म फळ सोडून देतो, आणि फक्त वेदांच्या श्लोकावर सतत चिंतन करून तो मुक्ती स्तरावर जातो. हा आहे ज्ञानयोग स्तर. ओके. प्रभूजी एखादं पहिलं उदाहरण सांगता का तुम्ही, ज्ञानयोगी कोणी होऊन गेलेले? ज्ञानयोग ज्ञानयोगाचं पालन केलेलं पूर्वीचे काही उदाहरण तुम्ही सांगू शकता का? 4 कुमार ज्ञानयोगाचं पालन केलं. सनत कुमार. 4 कुमार जे येते, सनत, सनातन, जी. संत कुमार. सुखदेव गोस्वामी पहिल्या पहिल्या ज्ञानयोगाचं पालन केलं, नंतर भक्त बनले. 4 वर्ष नंतर भक्त बनले, पहिला ज्ञानयोगीच होते. असे भरपूर ज्ञानयोगी आहेत. त्यानंतर हे मैत्रेय मुनी पहिला ज्ञानयोगी होते, नंतर भक्त बनले. सो ऋषीमुनी भरपूर आहेत. अजूनही भरपूर ज्ञानयोगाचे पालन करणारे लोक आहेत, जे ज्ञानमार्गाचं पालन करतात. प्रभूजी ज्ञान योगाच्या स्तरापर्यंत जाण्यासाठी ते काय करतात असं कर्म, की ते ज्ञान योगाच्या स्तरापर्यंत पोहोचतात? ते सतत निष्काम कर्म करतात. सतत निष्काम कर्म, हृदय शुद्धी होते. हृदय शुद्धी झाल्यावर त्याला जाणवतं की आता मला कर्म करायची आवश्यकता नाहीये, मग ते ज्ञानयोगाचं पालन करतात. जी जी, ठीक आहे. ओके. धन्यवाद. अजून काय प्रश्न आहे माझा? प्रभूजी ते शास्त्राचं जास्त अध्ययन करतात का, ज्ञानयोगी जे असतात ते? शास्त्राचंच अध्ययन करतो फक्त, शास्त्रावर हा. चिंतन करत असत. म्हणजे त्यांनी गुरुचा स्वीकार केलेला नसतो? गुरु आहे, पण तो गुरु भक्तीचा गुरु नाही, तो ज्ञानी गुरु आहे. ओके. गुरुची कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. गुरु प्रत्येक ठिकाणी असतो, पण गुरुची कशाची आपण भक्तियोगात पालन करतो की गुरुला शरण जाणं, तसं शरणागती नसते गुरु. त्यांच्यापासून गुरु एक टूल आहे, एक माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून ते मुक्ती प्राप्त करू शकतात. ओके. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्णा प्रभूजी. हा बोला. प्रभूजी मला विचारायचं होतं की जरी ज्ञानयोगी जे भक्त असतात हा. ते जरीही कर्म करत नसतील तरी कुठलंही जीव या भूतलेवर आहे ते शेवटी कर्मच करतोय ना? म्हणजे तो कर्म करत नसेल तरी तो कर्म करतोय ना? ज्ञान घेण्याचं पण एक कर्मच आहे ना एक प्रकारे? काय घेणं? ज्ञान घेणं हे पण एक कर्मच आहे ना एक नाही प्रकारे? नाही, ज्ञान घेणं कर्म नाही. त्या त्या स्तरावरती त्या ज्ञानाला रिॲक्शन नसते. ओके. ओके. ते बर. ज्ञान रिॲक्शन प्रोड्यूस करत नाही कुठलंही. पण अच्छा. त्या स्तरावर येस तोपर्यंत मागचे अप्रारब्ध कर्म नष्ट झाले असतात. हा. तर पूर्ण सत्वगुणात स्थित असतो. ओके, म्हणजे ते कार्य आहे पण कर्म नाही आहे. ऍक्टिव्हिटी आहे, हा, ऍक्टिव्हिटी. कर्म ओके. म्हणता येत नाही. हा हा हा, मी कन्फ्युज झालो म्हणजे. ओके, हा, हा, हा. हा, प्रभूजी. एक मिनिट, अजून काय प्रश्न आहे? नाही प्रभू. प्रभूजी प्रत्येक कर्म हे आपल्या मनातले जे भाव असतात त्याच्यावर निर्धारित होतं का ते? कर्म कोणतं करायचं हे आपल्या सायकोफिजिकल नेचर अवलंबून असतं. आपली स्वभाव स्थिती काय आहे, आपण ब्राह्मण आहोत, वैश्य आहोत, क्षत्रिय आहोत का शूद्र आहोत, हे कशावर ठरतं? आपण आपली स्वभाव स्थिती काय, आपण जन्म घेताना कुठला स्वभाव घेऊन जन्माला आलो आहोत.
सत्वगुणात आलेलो आहोत तर ब्राह्मण असू, सत्व रज मिक्स असेल तर क्षत्रिय असू, रजस आणि तमस मिक्स असेल तर वैश्य असो, तमस प्रामुख्याने असेल तर शूद्र असो. पण कलियुगाने समजणं फार अवघड आहे की नक्की आपण कुठल्या गुणामध्ये आहोत, कारण कलियुगाचा मिक्सचर आहे. पूर्वीच्या काळात लोक समजायचं ते तशा प्रकारे शुद्धी, त्या प्रकारचं काय म्हणतात त्याला गर्भधान संस्कार व्हायचे पूर्वी. तसे आजकाल तसं कोण करत नाही जास्त. काही बाबाच मिक्स असतात मुळात, तर मुलाला कुठला तसं वर्णन, कुठला आश्रमता कसं कळणार काय. म्हणून प्रॅक्टिकली हे सगळे योग जे आहे ते कलियुगात ऍप्लिकेबलच नाही, फक्त भक्तियोगात ऍप्लिकेबल आहे. त्या प्रत्येक योगाला काही ना क्वालिफिकेशन आहे. ओके. हम्म. हम्म. ओके. आता तात्पर्य प्रपात लिहितात की भक्तासाठी पुरुषोत्तम भगवान सर्वश्रेष्ठ आहे, जर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष का मुक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गाने कर्म असत न श्रीकृष्णा प्रत्यर्थ श्रीकृष्ण भावना भोत कर्म करत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयास प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णा प्रत्यर्थ एक सेकंड म्हणून जो मनुष्य ओके, कारण त्या युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वराचे कर्म करणे म्हणजेच फलाच्या अपेक्षेने कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितले कर्म म्हणजेच सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म आहे. ओके. आता अर्जुनाला प्रश्न पडेल की काही एखादं उदाहरण आहे का हे करण्यासाठी? एखादा कोणी आदर्श माझ्यासमोर आहे का की तू म्हणतोस की जरी तुम्ही ज्ञानोग स्तरावरती आहात तर कर्म करा, पण असं कोणी केलंय का की जो ज्ञानोग स्तरावरती आहे, ज्याला कर्माप्रती आसक्ती नाहीये पण त्याला कर्म केलंय? असा कोणी आदर्श, कोणती गोष्ट करायची म्हणजे आदर्श लागतो. ठीक आहे. आदर्श असेल, एक मिनिट, असा कोणी आदर्श आहे का? तर भगवंत सांगतात की यस, असे आदर्श आहेत. कोण आहेत आदर्श? माझे मागच्या अवतारातले सासरे. मागचा अवतार राम अवतार होता माझा. राम अवतार माझे सासरे कोण होते? जनक महाराज. येस अर्जुन, जनक महाराज नावाचे एक सासरे आहे, ते आदर्श आहेत. ओके. कर्मण्येव हि संसिद्धिम आस्थिदा जनकादया लोकसंग्रहम एवापे संपश्यन कर्तुमर्हसी. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजेस. बघा, त्या लोकांनी आदर्श घातला आणि त्या लोकांनी सिद्धी प्राप्त केली, सो त्या प्रकारे तू पण आदर्श घाल. ओके. भगवान श्रीकृष्ण तात्पर्य प्रपात लिहितात, भगवान श्रीकृष्णांचे नित्य सखा अर्जुनांना कुरुक्षेत्र युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती. बघा, दोघांना लढायची आवश्यकता नाही. कृष्ण तर कर्मापासून मुक्त आहेतच, अर्जुन पण कर्मापासून पूर्णपणे मुक्त आहे, कारण अर्जुन शुद्ध भक्त आहे. शुद्ध भक्त कर्मापासून पूर्णपणे मुक्त असतो, तर त्यांना कर्म करायची आवश्यकता आहे का? त्यांनी कर्म नाही केलं तर पाप लागणार आहे का त्यांना? नाही. पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हे शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेची आवश्यकता असते. तू जर कर्म केलं नाहीस तर इतर क्षेत्रांना वाटते की युद्ध करायची आवश्यकता नाहीये, आणि त्यामुळं ही हिंसा होणार नाही. हिंसा झाली नाही तर
अन्याय अत्याचार वाढेल, अन्यायाच्या थांबासाठी ही हिंसा आवश्यक आहे, हा आदर्श प्रस्थापित करायचा आहे. आणि शास्त्रामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत. भरत महाराज शुद्ध भक्त होते, पण जरी भरत महाराज शुद्ध भक्त असले तरी पण काय झालं, तरी पण ते ऋत्विक प्रिस्ट ठेवून किंवा ऋत्विक आचार्य ठेवून कर्मकांडी ऍक्टिव्हिटी करायची. कारण त्यांना माहिती मी शुद्ध भक्त आहे, पण माझ्या राज्यातला प्रत्येक जण शुद्ध भक्ती स्तरावर नाहीये. आणि तो शुद्ध भक्ती स्तरावर नसल्यामुळं काय आवश्यक आहे, त्यांनी कर्मकांड करणं आवश्यक आहे, त्यांनी कर्म करणं आवश्यक आहे. आणि त्यांनी जर कर्म केलीच नाही तर गोंधळ माजेल समाजामध्ये. आणि म्हणून मला आदर्श प्रस्थापित केला पाहिजे, मला त्यांना माझ्या वर्तनात शिकवलं पाहिजे. हा, मी स्वतः करणार नाही, मी त्यावर विश्वास ठेवणार नाही, मी करवून घेईन लोकांकडून, पण लोकांना वाटलं मीच करतोय, तो आदर्श मला लोकांसमोर प्रस्थापित केला पाहिजे. सो जनक महाराज पूर्णपणे मुक्त होते, ते ज्ञानोग स्तरावरती होते, पण ते जंगलातून राहिले नाहीत, ते वेदवाचं बसले नाहीत, त्यांनी राज्य केलं, निष्कामपणे राज्य केलं, भगवंताच्या आनंदासाठी राज्य केलं. पण त्यांना आदर्श घालून द्यायचा की निष्काम कर्मक काय असतं, आणि प्रत्येकाने कसं निष्काम कर्मक स्तरावर आलं पाहिजे, हा आदर्श त्यांनी घालून दिला. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगामध्ये यत्किंचितही आशा नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्यांचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे. आणि हे भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत, यद्यत आचरति श्रेष्ठा तत्तत् एवेतरो जना सायत प्रमाणम कुरुते लोकास्तत् अनुवर्तते. का बरं तू युद्ध केलं पाहिजेस, का बरं तू निष्काम स्तरावरून काम केलं पाहिजेस, कारण का तू जर सोडलंस तर लोक तुझं अनुसरण करतील. जे श्रेष्ठ आहे त्यांचं अनुसरण लोक करतात. यद्यत आचरति श्रेष्ठा तत्तत् एवेतरो जना सायत प्रमाण करते, ते जे प्रमाण स्थापन करतील लोकास्तत् अनुवर्तते, लोक त्यांचं अनुकरण करतात किंवा अनुसरण करतात. हा प्रतिवाद जो आहे, हा प्रतिवाद स्थापन करत आहेत भगवान श्रीकृष्ण की तुला आदर्श म्हणून काम करावं लागेल. ओके, श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचं अनुसरण सामान्य जण करतात आणि आपल्या अनुसरण कृत्याने ती जे जे आदर्श घालून देतात त्यानुसार सारे जग कार्य करते. सो जनक महाराज आदर्श घातला अर्जुना, तर तुलाही घालावा लागेल. आता समाजामध्ये 4 आदर्श आहेत. कोणते 4 आदर्श आहेत माहिती आहेत? 4 लोक समाज आदर्श मानली जातात. राजा आदर्श असला पाहिजे, नेता आदर्श असला पाहिजे, गुरु आदर्श असला पाहिजे, शिक्षक आदर्श असला पाहिजे. हे 4 आदर्श समाजामध्ये असले पाहिजेत. ठीक आहे. ज्यावेळी श्रीमद भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये कथा येते की कलीला परीक्षित महाराज मारायला गेले, तर कली शरण गेला परीक्षित महाराज, आणि कलीला परीक्षित महाराजांनी शरण दिली आणि सांगितलं काय, कुठल्या ठिकाणी तू राहा ज्या ठिकाणी 4 प्रकारच्या गोष्टी होतात. द्यूत म्हणजेच जुगार खेळला जातो, स्त्रियम म्हणजेच व्यभिचार केला जातो, पानम म्हणजे दारू पिली जाते किंवा मद्य पिली जाते, आणि स्त्रियम पानम द्यूतम आणि तिथं मांसाहार केला जातो. अशा 4 ठिकाणी तू राहा. म्हणून हा श्लोक बोलल्यानंतर हा श्लोक काय भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये अभ्यर्थतथा तस्मै स्थानानि कलयेददो द्यूतं पानं स्त्रियं शूनं यत्र धर्म चतुर्विधा. या 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे. द्यूतं पानं स्त्रियं शूनं, शूनं म्हणजे मांसाहार. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात सूत गोस्वामी खूप सुंदर प्रकारे सांगतात, अथैव न सेवयेत पुरुषा बभुषा क्वचित विशेषतः धर्मशीलो राजा लोकपतिर्गुरु. म्हणून या 4 गोष्टी ज्या आहेत त्या विशेषतः 4 प्रकारच्या लोकांनी अजिबात करता कामा नयेत. धर्मशीलो धार्मिक गुरु, धार्मिक व्यक्ती किंवा आध्यात्मिक गुरु. राजा, राजा म्हणजे राजा. लोकपती म्हणजे नेता, आणि गुरु म्हणजे शिक्षक. इथं गुरु म्हणजे शिक्षक.
या 4 प्रकारच्या लोकांनी ही 4 कार्य अजिबात करता कामा नयेत. आज दुर्दैवानं काय होतंय, आज हे 4ही लोक सगळ्यात जास्त काम करतात. सो कॉल्ड धार्मिक होणारे लोकच दारू जास्त पित आहेत, सिगरेट होत आहेत, धर्माच्या नावाला चुकीची कामं करतायत, आणि म्हणूनच लोकांना धर्मावरचा विश्वास उडत चाललाय. इव्हन श्रील प्रभुपादांचे वडील त्यांच्या घरामध्ये अनेक धार्मिक लोकांना बोलवायचे, अनेक संन्याशांना बोलवायचे आणि जेवण वाढायचे, प्रसाद खायला घालायचे आणि सांगायचे की माझ्या मुलाला आशीर्वाद द्या, तो राधाराणीचं भक्त बनेल. पण प्रभुपादांनी पाहिलं की हे लोक बाहेर जाऊन काय करतायत, हे लोक बाहेर जाऊन सगळ्या प्रकारे व्यभिचारी कार्य करतायत, सगळ्या प्रकारे चुकीची कामं करतायत. हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं बाहेर जाऊन. आणि म्हणून प्रभुपादांचा काही काळ धर्मावर विश्वास उडाला होता. काही काळ प्रभुपादांनी भक्ती सोडली होती. बघा, कल्पना करा, प्रभुपाद जे तरुण झाले होते ते गांधींकडे जसे आकर्षित झाले, त्यांनी पण भक्ती सोडलेली होती. आपण काही काळ तो लिहिला ऍक्च्युअली प्रभुपादांनी, पण आपल्याला दाखवून देतात प्रभुपादांच्या लिहिलेद्वारे की काही काळ भक्ती त्यांनी पण सोडलेली होती. का बरं? कारण का धर्मशील लोक याचं पालन करत नव्हते. त्यानंतर राजा आणि नेते, आपले आमदार, खासदार आणि आपले मंत्री संत्री काय करतात, याच पार्ट्या करत असतात. सगळ्या लोकांना दारू पाजणं, मतं घेणं, दारू पिणं, दारू पाजणं. राजा आणि लोकपती आपल्या सगळे असे भरलेले आहेत. आणि गुरु, आता मी शाळांमध्ये फिरत असतो, मी पण एज्युकेशन डिपार्टमेंट सांभाळतोय इथं. मी शाळांमध्ये पाहिलं आहे की शिक्षक दारू पिऊन येतात, हे बघितले प्रत्यक्ष. मी हे प्रत्यक्ष बघितलं आहे. मी कित्येक हायस्कूल्स मध्ये गेलो आहे मी तिथं. आणि ते मुलांना, आम्ही सुद्धा वास पण घेतलाय आणि मुलांना विचारला मी, काय पिऊन येतात? हो पिऊनच म्हणे. कल्पना करा, दारू पिऊन जर शिक्षक आला तर काय मुलांवर परिणाम होईल त्या गोष्टीचा, मुलांच्या चेतनेवर कोणता परिणाम होऊ शकेल, कल्पना करू शकतो आपण. जो आदर्श आहे तोच दारू पितोय, साहजिकच त्यांना पण तेच करायची प्रेरणा मिळेल. आमच्या कॉलेजमध्ये एक डिप्लोमाचे हेड होते, पालचंद कॉलेज सांगली इंजिनिअरिंग कॉलेजला. ते स्वतः सिगरेट ओढायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना बोलवायचं, चल आपण सगळं घेतो सिगरेट ओढूया. बघा, त्याचे गुरु, शिक्षक, राजे आणि लोकपती, समाज पुढं व्यवस्थित जाणारच नाही. आणि म्हणून प्रभुपाद जेव्हा इंदिरा गांधींना भेटणार होते, इंदिरा गांधींना भेटायच्या आधी त्यांनी 10 मुद्दे काढले होते. इंदिरा गांधींशी काय बोलायचं, कुठल्या गोष्टीवर चर्चा करायची, ते 10 मुद्दे असे होते. आता ते मला किती आठवतं बघू त्यातले. सगळ्यात पहिला, माझ्या अमेरिकन शिष्यांना परमनंट व्हिसा मिळावा किंवा परमनंट नागरिकत्व भारताचं मिळावं. सारखं अमेरिकेत जाण या आणि प्रचार करणं अवघड जाते फार, पैसा खूप खर्च होतो संस्थेचा, आणि ते आपल्या भारताचं गुणगौरव वाढवत आहेत, भारताच्या ग्लोरीज वाढवत आहेत, तर काय तुम्ही देत नाहीत ना. दुसरं, ते सांगितलं संजय ॲज अ किंग, की तुम्ही पाय उतारवा, संजय गांधीला तुम्ही पंतप्रधान बनवा. तिसरं, की सगळ्या मंत्र्यांनी कंपल्सरी असेंब्लीच्या आधी आणि असेंब्ली नंतर हरे कृष्णा कीर्तन केलं पाहिजे. चौथा मुद्दा, जो ब्राह्मण इनिशिएटेड डिवोटी आहे तोच फक्त मंत्री बनू शकतो किंवा संसद बनू शकतो. बघा, त्यानंतर मांसाहार ओपनली विकणं पूर्णपणे बंद, ठीक आहे. त्यानंतर वैश्य व्यापाराला प्रोत्साहन देणं बंद. त्यानंतर त्यांनी सांगितलं की एकच बोनाफाईड पुस्तक भगवद्गीता ॲज इट इज, हे याचा प्रचार झाला पाहिजे. बघा, असे मुद्दे डायरेक्ट रूपात मांडणार होते इंदिरा गांधींसमोर, न घाबरता. अशा सरकार समोर, जे सरकार एका प्रकारे धार्मिक गोष्टीच्या विरुद्ध आहे, धर्मप्रचाराच्या विरुद्ध आहे, विशेषतः हिंदू धर्म प्रचाराच्या विरुद्ध आहे, मतांसाठी जे काय असेल ते. पण प्रभुपाद पूर्णपणे क्लिअर होते, आम्हाला हेच पाहिजे. आणि त्या काळाचं प्रभुपाद, लोकशाहीमध्ये प्रभुपाद हे सांगतात की या गोष्टी झाल्या पाहिजे संसदेमध्ये, कीर्तन झालं पाहिजे संसदेमध्ये. संसदानं, कुठल्याही संसदानं अशुद्ध असला पाहिजे, तो ब्राह्मण निषेध असला पाहिजे, तर संसद होऊ शकतो. गुरुकुल निष्ठा घेतला असला पाहिजे, तर जाणीव असलं राज्य काय आहे, आदर्श कसा प्रस्थापित करायचा. सो भरत महाराजांनी आदर्श प्रस्थापित केला, पृथ्वी महाराजांनी, प्रभू रामचंद्रांनी आदर्श प्रस्थापित केला, युधिष्ठिर महाराजांनी आदर्श प्रस्थापित केला. अख्खं युद्ध घडवून आणलं भगवंताने. का घडवून आणलं? त्या एका श्लोकासाठीच, की जर युधिष्ठिर महाराज राज्यपदी बसले तर समाजाला आदर्श मिळेल आणि समाज आदर्श होईल, आणि तो आदर्श स्थापन करण्यासाठीच हे मोठे युद्ध भगवंतांनी घडवून आणलेलं होतं. ओके, शेवटच्या 5-6 ओळीमध्ये प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, की म्हणून नेत्याची शिकवण
ही आदर्श शास्त्राच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्याने अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. इव्हन आपल्या स्तरावर पण नेता आहोत आपण नेता आहोत. अशोक प्रभू नेता आहेत त्यांच्या घराचे. अशोक वाघमारे प्रभू त्यांच्या घराचे ते नेता आहेत. त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या बायकोसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी ते नेता आहेत. आणि म्हणून भागवत म्हणतं ना, गुरो न सस्यात, स्वजनो न सस्यात, पिता न सस्यात, जननी न सस्यात, दैवम न सस्यात, न पतिम च सस्यात, नमोचयेत समपेत मृत्युम. ठीक आहे. गुरु, आपल्याला गुरु व्हायचा अधिकार नाहीये. स्वजनो, नातेवाईक आहात तुम्ही सगळे कोणाकोणाचे, आपल्याला नातेवाईक व्हायचा अधिकार नाहीये. पिता न सस्यात, वडील व्हायचा अधिकार नाहीये. ओके. जननी न सस्यात, आई व्हायचा अधिकार नाहीये. पतीम न सस्यात, दैवम न सस्यात, देवता व्हायचा अधिकार नाही आहे. ना पतीम न सस्यात, कोणाचा नवरा व्हायचा अधिकार नाही. जर आपल्यावर अवलंबून जे आहे त्यांना आपण भगवत धामात घेऊन जाऊ शकलो नाही तर. न मोचयेत समुपेत मृत्यूम, आपल्यावर डिपेंड लोकांना आपण मृत्यूपासून दूर, मृत्यूपासून मुक्त करू शकलो नाही तर आपल्याला व्हायचा अधिकारच नाही. सो या सगळ्या गोष्टी घेणं ही मजा मारायची गोष्ट नाहीये. नवरा बनणं, वडील बनणं, आई बनणं, नातेवाईक बनणं, देवता बनणं, याला खूप मोठी जबाबदारी आहे. कुठली जबाबदारी आहे? आपल्यावर डिपेंडंट लोकांना भगवत धामात घेऊन जाणं. हे आदर्श आहेत, हे आदर्श असले पाहिजेत. सो बरेचदा पालक तक्रार करतात, प्रभूजी मुलं भक्ती करत नाहीत आमची, आम्ही 16 माळ करतो पण पोरा ऐकतच नाहीत, जपा करतच नाहीत. हे कित्येक भक्तांचं रडगाणं असतं. प्रभूजी खूप ट्राय करतो पण माझी बायको जपच करत नाही, माझा नवरा जपच करते, माझे हे करत नाहीत, ते करत नाहीत, ते करत नाहीत, ते करत नाहीत. सो एकदा महाराजांना, एकदा प्रेमला माता प्रश्न विचारला, प्रभू महाराज मी असं काय करावं की नातेवाईकांना भक्त बनवू शकेन मी? महाराज म्हणले, पहिला तुम्ही चांगले भक्त बना. पहिला आपण स्वतः विचार केला पाहिजे की आपण भक्त आहोत का नाहीत. आपण चांगले भक्त बनलं पाहिजे. आपण जर चांगले भक्त बनलो तर ऑटोमॅटिकच आपल्या भक्तीचा प्रभाव इतरांवर होईल. मुलांना जर दामटून भक्ती करायला बसवलं तर मुलं कधी भक्ती करणार नाही. पण मुलं माझं की आपल्या आईवडील छान भक्ती करतायत, साहजिकच त्यांना भक्तीविषयी आकर्षण मिळेल. आई वडिलांचा आदर्श प्रस्थापित करा मुलांसमोर तर नॅचरली त्यांना कुठेही सांगायची गरज पडणार नाही. ओके. आता अर्जुन विचार करतोय की ठीक आहे, एक जनक महाराज झाले, आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. अजून माझ्या आता डोळ्यासमोर कोणी आहे का आदर्श? आणि भगवंत म्हणतात, डोळ्यासमोर मी उभा आहे आणि मीच तो आदर्श आहे. आणि पुढच्या 3 श्लोकामध्ये मला कोणतंही काम करायची कशी गरज नाही आहे आणि तरी मी कसं काम करतोय भगवंत सांगत आहेत. येस सुप्रिया माताजी बोला. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. सभी भक्तों को दंडवत प्रणाम. प्रभुजी, अनुसरण आणि अनुकरण या दोन्ही मध्ये डिफरन्स काय येतो? अनुकरण म्हणजे ब्लाइंड फॉलोईंग. अनुकरणचा अर्थ आहे की दुसरा जे करतोय तेच करणं, तर अनुकरण. अनुसरण म्हणजे दुसऱ्यांचे विचार आपल्याला सांगितले आहेत, ते शिकवण आपल्याला दिले, त्या शिकवणीचं पालन करणं अनुसरण. उदाहरणार्थ, भगवंताचं अनुकरण आपण करू शकत नाही, भगवंताचं अनुसरण करू शकतो. भगवंताने रासला खेळली म्हणून आपण रासला खेळायचे का? आपण योग्य आहोत का रासला खेळायच्या? भगवंताने 16,000 बायकांशी लग्न केलं, आपण लग्न करतो 16,000 बायकांची, पुरुषांचे काय असेल ते. भगवंतांनी असं केलं, भगवंतांनी तसं केलं, भगवंतांनी तसं केलं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर शंकराचार्यांनी एकदा हुक्का ओढला. शंकराने हुक्का ओढल्यावर काय लोकांना वाटलं, सगळ्या शिष्यांना, चला शंकराने हुक्का ओढतात ना, आपण हुक्का ओढला पाहिजे. शंकराने पाहिलं, अरे माझं अनुकरण भक्त करतायत आणि माझे अनुकरण माझे शिष्य करतायत, ते मी हुक्का ओढला ते पण हुक्का ओढतायत, पण माझा सर आणि त्यांचा सर वेगळा आहे. मग कधी शंकराने एक आयडिया केली,
त्यांनी काय केलं, एका ठिकाणी चालले होते आणि लोखंडाची भट्टी होती, लोहाराची भट्टी होती, आणि त्या लोहाराच्या भट्टीमध्ये तप्त लोखंडाचा वितळलेला रस होता आणि तो रस गटागटा पिऊन टाकला. तर लोखंड कुठल्या तापाला वितळतं? 1000°C लोखंड वितळतं. सो 1000 डिग्रीला तो लोखंडाचा रस त्याने गटागटा पिऊन टाकला आणि ढेकर दिली आणि त्यांना काही झालं नाही. शिष्यानं आता हे प्या म्हणले. शिष्य म्हणले, हे कसं पिऊ आम्ही? हे पिलं आम्ही मरून जाऊ. म्हणले, जर तुम्ही माझं अनुकरण करता पूर्णपणे अनुकरण करा. मी जर लोखंडाचा रस पितोय, तुम्ही लोखंडाचा रस प्या. मग तसं करू शकत नाही तर मी हुक्कावलं, तुम्ही हुक्कावण्याची गरज काय? माझ्या शिकवणीचं तुम्ही पालन करा. सो भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे, त्या गीतेचं अनुसरण आपल्याला केलं पाहिजे, पण त्यांचं अनुकरण करायचे आपण करू शकणार नाही. कधी करू शकतो? जर तुम्ही गोवर्धन पर्वत उचलू शकता 7 दिवस 7 तर करा, तर असल्या करू शकता. तर तुम्ही जन्मलेल्या 4 दिवसाचे असताना का 5 दिवसाचे असताना पुत्राचा वध करू शकत असाल तर करा, तर तुम्ही अनुकरण करू शकता, अन्यथा अनुकरण करण्यास परवानगी नाही. ओके, धन्यवाद प्रभूजी. आता भगवंत म्हणतात कसा मी तो आदर्श आहे. न मे पार्थास कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. हे पार्थ, तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही, तसे मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही, तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. भगवंताच्या कोणत्या लीलेचं अनुकरण करायचं असेल ते द्वारका लीला करू शकतो. द्वारका लीलेमध्ये भगवंत स्वतः सकाळी 4ला उठायचे, 4 वाजता बरोबर 4ला कोंबडं ओरडायच्या वेळी ब्रह्ममुहूर्ताला स्वतः भगवंत उठायचे, स्वतः बायकोला बाजूला करायचे, स्वतः आंघोळ करून ध्यान लावायचे, स्वतःवरती ध्यान लावायचे. त्यानंतर ध्यान झाल्यावरती मध्ये संध्या करायचे, संध्या करून झाल्यावरती पूजा करायचे, पूजा करून दान करायचे, भरपूर गायींचं दान करायचे, आणि म्हणजे सगळं कार्य झाल्यावर न्याहारी करून ते कामासाठी बाहेर पडायचे. काम करण्याचं परत संध्याकाळी धार्मिक कार्य करायचे. भगवंत का करतायत? आदर्श घालून देण्यासाठी, की मी सकाळी 4ला उठते, तुम्ही का उठताय? तुम्ही का झोपा काढताय 6-7 पर्यंत 8 पर्यंत? तुम्ही पण सकाळी 4ला उठा, ब्रह्म मुहूर्ताला उठा आणि हरे कृष्णा जप करा. या गोष्टीचं आपण अनुकरण करू शकतो भगवंताच्या, पण प्रत्येक गोष्टीचं अनुकरण आपण करू शकत नाही. सो भगवंत म्हणतात मी कर्म करतो, कारण का मला आदर्श घालून द्यायचा आहे. ओके, आता मी कर्म केलं नाही तर काय होईल? श्लोक क्रमांक 23 मध्ये भगवंत सांगत आहेत, यदि अहम न वर्तेय जातु कर्माणि अतेंद्रियः वर्तमनानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कारण मी जर नियत कर्माचे काळजीपूर्वक पालन केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितपणे माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. बघा, ते माझ्या मार्गाचे अनुसरण करतील की माझं अनुकरण करतील इनडायरेक्टली. मम वर्तमनानुवर्तन्ते मनुष्या पार्थ. त्यांना भगवंत कर्म करत नाहीये, आपण कर्म न केलं बरं. आपण आपलं कर्तव्य का करायचं? आपण का बसून आपण रासल्या खेळू फक्त, आपण फक्त जास्त लग्न करू, आपण फक्त एन्जॉय करू, असं लोकांना वाटेल, त्यांना चुकीचा आदर्श प्रस्थापित होईल. आध्यात्मिक जीवनातली प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जर असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णासाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते, म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांच्याही त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. ओके, आता मी जर खरोखर असं केलं, लोकांनी माझं अनुसरण केलं, लोकांनी कर्म करणं बंद केलं तर काय होईल? उत्सुद्धेयम इमा लोके न कुर्याम कर्म चेदहम शंकरस्य च कर्ता स्यात् उपहन्याम इमा प्रजा.
मी जर नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांतीचा मी विनाशक होईल. हे एक कारण होतं अर्जुनाचं युद्ध न करण्याचं. वर्णसंकर निर्माण होतील आणि वर्णसंकर काय करतील? सगळ्या समाजात विद्वांस निर्माण करतील, सगळ्या समाजात उच्छाद मांडतील. हे वर्णसंकर लोक, वर्णसंकर लोक हे कोणत्याही प्रकारे धार्मिक कार्य करणार नाही. ही त्यांना भीती वाटत होती अर्जुनाला. भगवंत म्हणतायत, अरे मी जर माझं कर्तव्य केलं नाही तर खरे वर्णसंकर तयार होतील. माझं अनुकरण केल्यावर काय होतील? लोक धार्मिक राहणार नाहीत. लोक धार्मिक कार्य न केल्यावर काय होतील? सगळे अधार्मिकपणे उपभोग घेतील. अधार्मिक उपभोग घेतल्यामुळं सगळेच वर्णसंकर तयार होतील आणि वर्णसंकर झाल्यावरती सगळ्याच पापाने जग भरून जाईल आणि सृष्टीचा मुख्य उद्देश जो आहे की इथं कर्म करून भगवत धामा जाणं, हा सगळा उद्देशच नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून मला कर्म करणं आवश्यक आहे, नाहीतर मीच त्याला कारणीभूत ठरेन, असं भगवान श्रीकृष्ण 3 श्लोकाद्वारे सिद्ध करतात की कसं कर्म करणं हे आवश्यक आहे. ओके, तात्पर्य प्रपात लिहितात, वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. आता समाज कसा सगळा वर्णसंकरित आहे, सगळा समाज वर्णसंकरित आहे. वर्णसंकरित समाज असल्यामुळं कुठला वर्ण त्याला माहित नाही, आपला कुठला आश्रम माहित नाहीये. तर निष्काम कर्म कसा करणार? निष्काम कर्म करताना आपला वर्ण कारण आश्रम कायची माहिती असणं आवश्यक आहे, आणि हेच लोकांना माहित नाहीये, तर ते करणं पण शक्य नाहीये. आणि ते करणं शक्य असतं ज्ञानयोग कसा करणार? ते शक्य असतं अष्टांग कसं करणार? तर कुठलाच योग जो आहे कलियुगात ऍप्लिकेबल नाही, फक्त भक्तियोग. आणि भक्तियोगाला काय, तुझं वर्ण काय, वर्णसंकर आहे, जात काय आहे, लिंग काय आहे, धर्म काय आहे, काही फरक पडतो. फक्त भगवंतावर श्रद्धा पाहिजे. भगवंताच्या कथेवर श्रद्धा आली की कोणीही भक्तीचं पालन सहजगत्या करू शकतं. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्र प्रणित नियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआप शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकडे संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात तेव्हा स्वाभाविकपणे ते अशा विधिनियमाचे पालन करतात. अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखायची असते. भगवंत सर्वांचे पिता आहेत आणि सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे जबाबदारी भगवंताकडे जाते. बघा आदर्श नेता कसा आहे की कोणी चुकलं तर जबाबदार कोण आहे? मी जबाबदार आहे. ही नेत्याची मानसिकता असते. मी कारणीभूत आहे या गोष्टीला, माझ्यामुळे ही गोष्ट घडली. आणि क्रेडिट द्यायचं म्हटलं तर भगवंत काय करतात? क्रेडिट अर्जुनाला देतात. बघा, सगळं युद्ध कोणी घडून आणलं? भगवंताने घडून आणलं. प्रत्येक गोष्ट भगवंताने अरेंज केली, पण युद्धाचं श्रेय कोणाला मिळालं? अर्जुनाला मिळालं. हे भगवंत आहेत. 17 वेळा अभिमन्यू जरासंधला हरवलं भगवंताने, पण मारलंच नाही. 18 वेळा काय केलं? ती जबाबदारी दिली भीमाकडे, भीमा तू मार. आणि मारायचं कसं कोण सांगितलं? भगवंताने सांगितलं. मांडी फोडली पाहिजे, सॉरी मांडी फोडली नाही, 2 पाठ करून वेगळं फेकलं पाहिजे. हे सांगितलं कोणी? भगवंताने सांगितलं. आणि भगवंताने सांगितलं, भगवंताने घडून आणलं, सगळं प्लॅन भगवंताने सांगितला, पण क्रेडिट कोणाला मिळालं? श्रेय कोणाला मिळालं? भीमाला. जरासंध वध भीमाने केला. सो द्यायच्या वेळी ते इतरांना देतात, पण ज्या चुका कोण करतात जबाबदार कोण आहे? मी जबाबदार आहे. ज्यावेळी 4 कुमार गेले होते वैकुंठामध्ये आणि जय विजयने अडवलं, आणि जसं जय विजयने अडवलं 4 कुमारांनी शाप दिला. 4 कुमार चिडले प्रचंड जय विजयवरती, आणि भगवंत आले तो शाप ऐकून. आणि भगवंत म्हणाले की माझ्या सेवकांनी केलेल्या चुकीला जबाबदार मी आहे. बघा आपली मानसिकता कशी असती, नाव ढकला दुसऱ्यावरती. चूक कोणी केली की मी नाही ते. आणि काय श्रेय घ्यायचं म्हटलं, ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, हे माझ्यामुळे घडलं. चांगलं घडलं तर मी प्रेरणा दिली, मी त्याला सांगितलं असं कर म्हणून, मी त्याला बुद्धी दिली, माझ्या सांगण्यात नाही केलं. की तुम्हाला माहिती बॅकग्राऊंड मध्ये कुणी काम केलं? मी केले काम. रथयात्रा झाली सक्सेसफुल विक्रमगड मध्ये, पण बॅकग्राऊंड मध्ये परमिशन कोणी काढली? नंतर रोड क्लिअर कोणी केला? हे कोणी केलं? ते कोणी केलं? हे त्याने फक्त असं केलं होतं. ऍक्च्युली श्रेय माझ्याकडे आहे. ओके, एखाद्या भक्तीमध्ये कोणी आणलं? मी आणलं भक्तीमध्ये, मी प्रचार केला, माझ्या सांगण्यावर ना भक्त बनला. पण त्याला माहित नाहीये की त्याच्या सांगायच्या आधी 1000 लोकांनी मागच्या पण सांगितलंय, आणि ते ऐकून 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 सुकृती वाढलेले भक्त. त्यांना भक्त
काळी टाकली फक्त. सो मागच्या हजारो लोकांचं काम आहे तेवढंच महत्व आहे त्यामध्ये. आपण म्हणतो काळी टाकायचं काम केलं, गवत ऑलरेडी वाळलेलं होतं, पण काळी टाकली, गवताचा पेट घेतला. बाकीचे अनेक आहेत त्याच्यावर काळी टाकून बघा, त्याचं गवत वाळलेलं आहे, ओला आहे, किती सांगितलं ते ऐकत नाही, तिथं तिथं आपला प्रचार करू जातो. सो आपण सगळ्यांना प्रचार करू शकत नाही, कारण का ऍक्च्युली एकट्याचं काम नाही आहे, हे कंबाईंड एफर्ट आहे. पण भगवंत उलट करतात, ती जबाबदारी ती स्वतःकडे घेतात चुकीची केली तर. बघा 11 वर्ष भगवंत काय 11 काय म्हणतात भगवंत, त्यक्त्वा उत्तिष्ठ यशोलभस्य जित्वा शत्रुं राज्यं समृद्ध राज्यं जित्वा शत्रुं भोग्यं राज्यं समृद्ध मह्येव एतान वेतान पूर्व येन निमित्त मात्रं भवसव्यसाची. या सगळ्यांना मी आधीच मारलेलं आहे, तू फक्त निमित्त मात्र हो. सव्यसाची म्हणजेच जो खूप चांगल्या प्रकारे बाण सोडतो, सव्यसाची आहेस पण तो निमित्त मात्र आहे, फक्त निमित्त मात्र हो आणि बाण सोडायचं काम कर. ऑलरेडी सगळे हे मेलेले आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो, तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरी सुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंताच्या पदचिन्हांचं अनुसरण केले पाहिजे, तरी आपण त्याचं अनुकरण करू शकत नाही. अनुसरण अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाही. ज्याप्रमाणे भगवंतांनी बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला, त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे मनुष्याला शक्य नाही. आपल्या भगवंताच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही त्यांचे अनुकरण करू शकत नाही. आता भागवतचा सुंदर श्लोक आहे रासलीलेच्या मध्ये. सुखदेव गोस्वामी रासलीला सांगितली परीक्षित महाराजांना. परीक्षित महाराज प्रश्न पडला हा की भगवंत आदर्श आहेत, भगवंत जर आदर्श आहेत तर ते रासलीला कशी काय करू शकतात, जे एका प्रकारे नैतिकतेच्या दृष्टीने बघितलं तर एका प्रकारे ही अनैतिक क्रिया आहे की परस्त्रियांबरोबर नाच करणं, परस्त्रियांबरोबर संग करणं, परस्त्रियांबरोबर शारीरिक संबंध ठेवणं ही अनैतिक क्रिया आहे. बाह्यात बघितलं की नैतिक वादाच्या दृष्टीने बघितलं तरी चुकीची क्रिया आहे. पण भगवंत कसं काय करू शकतात हा प्रश्न पडला कोणाला, परीक्षित महाराजांना. त्याचं उत्तर देण्यासाठी सुखदेव खूप सुंदर श्लोक बोलला. नैतत् समाचराज्यतु मनसापि हनीश्वरं विनश्यन्त आचरं मौढ्यम् आद्यथा रुद्रो भुजं विषम् ईश्वराणां वचं सत्यं तैथावाचरितं क्वचित् तेषां यत् स्ववचो युक्तं बुद्धिमास्तं समाचरेत्. मनुष्याने भगवंतांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावधान राखले पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. कोणी भगवान शिवाचं अनुकरण करू शकत नाही. ओके, आता पुढच्या परीक्षेमध्ये मगाशी म्हटलं मी रासलीलेविषयी, ते प्रभुपाद बोलत आहेत. ईश्वर किंवा वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचाल नियंत्रण करतात, त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमीच केला पाहिजे. असा शक्ती मनुष्य महाशक्तिमान ईश्वराचं अनुकरण करणार नाही. भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषयाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक बंधू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामध्ये मृत्यूच्या तोंडात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे बंधू भक्त जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेमनृत्यांच्या भगवंताचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. पण मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या उपदेशांचे पालन करणे उत्तम आहे. ओके, आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया. सक्ता कर्माण अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यन् विद्वांस तथा सक्ता चिक्षुषुर लोकसंग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांवर योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने
अनासक्त होऊन कर्म करावे. सो बेसिकली आतापर्यंत जे भगवंत सांगितलं ते समरायझेशन भगवंताने इथे केलेलं आहे की अर्जुन असं म्हणेल ना की पण अनासक्त लोक काम करत नाहीत, मी का काम करावं? जे ज्ञानी आहे ते काम करत नाहीयेत, आणि मी जर ज्ञानयोग स्तरावर असेल, सगळं पट्टे मला की आदर्श प्रस्थापित करण्यासाठी काम केलं पाहिजे वगैरे वगैरे, पण मी का काम करावं? आणि हे बघून म्हणतात की अरे मी तुला मगाशीच लोक सांगितलं की श्रेष्ठ लोकांचं अनुसरण लोक करतात, तू श्रेष्ठ आहेस म्हणून तू इतरांना योग्य मार्ग आणण्यासाठी काम केलं पाहिजेस. इतर क्षेत्रांना योग्य दिशा दाखवण्यासाठी तुला हे युद्ध करणं आवश्यक आहे, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. लोकसंग्रहासाठी, प्रचारासाठी काही करणं आवश्यक आहे. प्रभुपादांना कुठल्याही सुविधेची गरज नव्हती. प्रभुपादांना वृंदावन बसून आरामात ते भगवंत माजू शकले असते, पण प्रभुपादांनी विचार केला नाही, लोकांना भक्ती कशी करायला शिकवलं पाहिजे, लोकांना आदर्श घालून दिला पाहिजे, आणि म्हणून मला काम करणं आवश्यक आहे, मला प्रचार करणं आवश्यक आहे. प्रभुपादांना कोणतेही नियम नव्हते, प्रभुपाद सकाळी उठणं बाध्य नव्हते, पण प्रभुपाद रोज सकाळी उठायचे आणि थंड पाण्यात कुंभमेळ्यात प्रभुपाद गेले होते, आणि प्रभुपादांनी पाहिलं की कुंभमेळ्यामध्ये भक्त लोक मंगलात उठत नाहीयेत, का? थंडी खूप आहे. दुसऱ्या दिवशी प्रभुपाद सकाळी लोक सुद्धा उठली आणि ज्या पाण्यात भक्त आंघोळ करायचे त्या पाण्यात सुद्धा आंघोळ केली आणि म्हणले की वी आर नॉट द बॉडी, वी आर द सोल. आपण शरीर, आपण आत्मा आहोत. म्हातारे प्रभुपाद, पण आपल्या कृतीद्वारे त्यांनी आदर्श प्रस्थापित करून दिला की हा, मी पण जे करतोय तुम्ही जे करतायच मी करतोय. एकदा प्रभुपादांनी सांगितलं, एकदा शिष्याने अनुसरण केली, ऑल डिवोटी शुड स्टँड इन लाईन, आणि प्रभुपाद पण लाईनीमध्ये उभे राहिले. शिष्य म्हणते, प्रभुपाद तुम्हाला आधी ऍप्लिकेबल होत नाहीये. म्हटले का नाही? तुम्ही म्हटलं ऑल डिवोटीज, मग मी डिवोटी नाही का म्हटले? तो जो मित्रांना ऍप्लिकेबल आहे तो मलाही ऍप्लिकेबल आहे. चौपाटीमध्ये मला आठवते की विटेला मी होतो, म्हणजे माझ्या दृष्टीने खूप शर्मेची गोष्ट ऍक्च्युली, ती घडली माझ्या हात. ऍक्च्युली विटेला मी होतो आणि विटेला असताना आमची सेवा असायची रोज सकाळी मंदिर साफ करणं, टेम्पल हॉल स्वच्छ करणं, मंदिर साफ करणं, अशी सेवा होती. आणि एके दिवशी आम्ही थोडं लेट उठलो आणि लेट, सकाळी ही सेवा चालू होती 4:15ला. 4:15 ते साधारण 4:50 पर्यंत सेवा पूर्ण करायची, जेणेकरून 5 वाजता मंगल आरती व्यवस्थित होऊ शकेल. आम्हाला काही भक्तांना यायला थोडा वेळ झाला आणि तोपर्यंत महाराज मंदिरामध्ये शिरले होते आणि बाकी मेंबर म्हणजे तसं बसले होते, आमची वाट पाहत होते, आमची सेवा होती ती. जोपर्यंत मंदिरात शिरतोय, झाडू आता घेतो, तोपर्यंत महाराजांचा झाडू घेतला होता. महाराज पहिला कोणी झाडू मारत नाहीये, तसा झाडू तर घेतला आणि स्वतः महाराज झाडू मारायला लागले होते. बघा, महाराजांना करायची गरज नाहीये, पण महाराज आदर्श घालून द्यायचा, स्वच्छता आपण राखली पाहिजे. श्यामानंद प्रभू अजूनही, आता गेले काही वर्ष बंद झालं असेल, पण इव्हन 2017-18 पर्यंत बघितलंय की रोज आठवड्यात एक दिवस झाडू मारायच्या टेम्पलमध्ये, आणि दर रविवारी संडे फीसला जी ताटं असायची, भक्तांची प्रसाद घेतली ताटं सुद्धा धुवायची. संडे फीसला स्वतः श्यामान म्हणून ताटं धुवायची. बघा, काय गरज आहे का? टेम्पल प्रेसिडेंट आहेत चौपाटी मंदिराचे, काही आवश्यकता नाहीये, पण स्वतः काम करतात. का मी केलं नाही तर आदर्श प्रस्थापित होणार नाही, मला करणं आवश्यक आहे. सो भगवंत म्हणतात अर्जुना, तुला करणं आवश्यक आहे. ओके, पण भगवंत अर्जुन असं म्हणेल की ठीक आहे, मी जरी आदर्शपणे काम केलं निष्काम कर्म म्हणे, पण जी बुद्धिमान लोक नाही आहेत, त्यांना कळणार नाही की निष्काम कर्म आणि सकाम कर्मातला फरक काय आहे, ते तर सकाम कर्म करत जातील, मग त्यांना कसं निष्काम कर्म कळवावं, इनडायरेक्ट त्यांना भक्ती कळकळ कसं वळवावं, हे कसं घडणार? आणि ते लोक नावं ठेवतील आपल्याला की अरे तुम्ही पण कर्म करताय, आम्ही पण कर्म करतोय, आपण दोघं एकाच स्तरावरचे आहोत, अशा प्रकारे नावं ठेवतील आम्हाला. पण त्यांचा उद्धार कसा व्हावा? तुम्ही म्हणता आदर्श प्रस्थापित करा, आदर्श प्रस्थापित काही फरक नाही, कारण ते त्यांचं आसक्तपणे कर्म करणारच, ते आमचं अनुसरण करणारच नाहीत. त्याला उत्तर काय? आणि त्याला उत्तर देतात भगवंत श्लोक क्रमांक 26 मध्ये. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानम कर्म संगिनाम जोशयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. न बुद्धिभेदम जनयेत, नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या
अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होणे म्हणून विद्वानांनी त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. तुम्ही त्यांना उपदेश करायला जाऊ नका तुमचं कर्म थांबा म्हणून, तो तुम्हाला खोळ्यात काढतील. असा उपदेश कधीच करू नका. कर्म हो सोडा, असा उपदेश करायची आवश्यकता नाही. या उलट जोशयेत सर्व कर्माने विद्वानुक्त समाचार, भक्तिभावाने कर्म करून त्याने लोकांना सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. सगळ्या प्रकारची कार्य त्याच्यामध्ये युक्त करावे. कशी कर्म करून? भक्ती भावनावहित कर्म करून. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कोणत्याही माणसाला प्रचार करताना काय केलं पाहिजे आपण? तर डिस्टर्ब करता कामा. तर डिस्टर्ब न करता त्याची जी इच्छा आहे, त्या सायकोफिजिकल नेचर जे आहे, त्या सायकोफिजिकल नेचरनुसार, त्या स्वभावानुसार त्याला डवटेल केलं पाहिजे कृष्ण भावनात कर्मामध्ये. उदाहरणार्थ, ठीक आहे, एखादा म्हणला नाही मला भक्ती करायची इच्छा नाहीये, पण मला दान करायला आवडतं, सामाजिक सेवा करायला आवडतं, तर आपण सांगू शकतो गोवर्धन कोल्हाही गोवर्धन मध्ये भरपूर सामाजिक सेवा होती. आता गोवर्धन मध्ये सामाजिक सेवा होती तर काय होतं? अल्टिमेटली भक्ती दिली जाती. सो सटली त्यांना पैसा दिला गोवर्धन तर काय होईल? त्या पैसा वापर कशामध्ये होईल? भक्तिमय कार्यामध्येच होईल. काही लोक असतात, जैन लोक असतात, ते म्हणतात आम्हाला भक्ती होती काय देणं नाही, मला गोसेवा आवडते. ओके, आमच्याकडे गोसेवा पण आहे, गायींसाठी दान करा. आता गायींसाठी दान करतो आपण, पण गायींसाठी दान का करतो आपण? इथं कृष्णाची सेवा म्हणून. सो इथं गायींसाठी केलं तर अल्टिमेटली कृष्ण सेवेत जातं. गोसेवा करता भावना काय इथल्या भक्तांची? हीच भावना आहे की गायींच्या माध्यमाने कृष्णाला खुश करायचंय. या भावनेनं गोसेवा केल्यामुळं ते जे दान येतं गोसेवेसाठी ते कुठे वापरलं जातं? अल्टिमेटली कृष्णाला वापरलं जातं. काही लोक म्हणतात की नाही आम्हाला हे पण नको, आम्हाला फक्त अन्नदान करायचं गरिबांना, पोटाला अन्न द्यायचं. ओके, आमच्याकडे अन्नक्षेत्र आहे, अन्नक्षेत्रात दान करा. काही लोक म्हणतात आम्हाला पर्यावरण काम करायचं, आमच्याकडे पर्यावरण काम चालतात तिथं दान करा. काही लोक म्हणतात आम्हाला धर्माचा प्रचार करायचा, ओके तो आमच्याकडे चालतो, त्यासाठी दान करा. ये न केंद्र डवटेल करा. काही लोक आम्हाला फिरायला जायचं, आम्हाला फिरायला फार आवडतं, ओके चला वृंदावनला जाऊया, चला तिरुपतीला जाऊया, चला मायापूरला जाऊया. बघायला तिरुपती खूप सुंदर आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे तिरुपती, धबधबे आहेत, जंगलं आहेत, डोंगर आहेत, सुंदरता आहे, निसर्गाची ब्युटी पण आहे, आणि भगवंत पण आहेत, प्रसाद पण आहे. चला दोन्ही गोष्टी होऊन जातील. बघा भगवंतांनी कशी योजना केली बघा. आपले तीर्थक्षेत्र कसे आहेत बघा. सगळी तीर्थक्षेत्र समुद्रावरती आहेत किंवा नदीवरती आहेत किंवा कुठल्या डोंगरावरती आहेत, जेणेकरून तीर्थटनाच्या नावाखाली हे निसर्ग सौंदर्य बघून माणसाचं, त्यासाठी सेपरेटली जायची गरज नाही. आणि त्यामुळे जरी आजकाल नास्तिक लोक वाढत चालले आहेत, अधार्मिक लोक वाढत आहेत, पण या ठिकाणची गर्दी कमी होत नाहीये. पण तिथं काही ना काही निसर्ग सौंदर्य आहेच, आणि त्या नावाखाली लोक येतात आणि मंदिर पण बघून घेतात. त्या निमित्तानं आले तेवढं बघून घेऊ. सो कशी भगवंताची रचना बघा, कसं लोकांना आकर्षित करायचं. भगवंत किती बुद्धिमान आहेत, कसं भगवंत डवटेल करतायत आपली प्रोपेन्सिटी भक्तीमध्ये. आणि शास्त्रामध्ये सर्वात सुंदर उदाहरण या श्लोकावरती येतं ते म्हणजे दिती आणि कश्यप ऋषी. सो 6व्या स्कंदामध्ये कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे की 6व्या स्कंदामध्ये दितीला प्रचंड राग आला. कोणाचा? इंद्राचा. कारण भगवंतांनी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप 2 राक्षसांना मारलं, आणि 2 राक्षसांना मारल्यानंतर दितीला वाटलं की 2 माझी मुलं मेली, किती जर राक्षस होती तरी मुलं आहेत माझी, आसक्ती असते मुलांप्रती. सो माझी मुलं आहेत, त्यामुळं ही माझी मुलं असल्यामुळं इंद्रामुळंच भगवंत आले, इंद्रामुळे भगवंताने अवतार घेतला आणि त्यांनी मारलं माझ्या मुलांना. मला इंद्राला मारायचंय. आणि त्यांच्या नवऱ्याची कश्यप ऋषीने सेवा करायला चालू केलं, खूप प्रेमाने सेवा करू लागले, खायला प्यायला घालू लागले. ठीक आहे, अतिभक्तीर चोरे लक्षण म्हणतो आपण, अतिभक्ती चोराचं लक्षण आहे. कोणी जास्त आपलं कौतुक करायला लागलं, जास्त गोडगोड ओळखायचं, काहीतरी घोळायचं आहे, काहीतरी याच्यामध्ये दुष्ट हेतू आहे बोलण्यामध्ये, ओळखायचं आपण. अतिभक्ती चोर लक्षण. सो कश्यप ऋषीला कळलं नाही, ते थोडे भावनिक झाले, म्हणले अरे एवढी सेवा केलीस माझी तू दिती, बोल तुला काय पाहिजे. आणि दिती म्हणले संधी मिळाली, म्हणले मला असा मुलगा पाहिजे तो इंद्राला मारेल. आणि कश्यपाने डोक्याला हात मारला. बाप रे, काय करून बसलो, अति उत्साहाच्या भरात मी नको नको ते बोलून बसलो आणि तिला मागितलं, नाही म्हणतात ते मला. आता कश्यप ऋषीने या श्लोकांचं पालन केलं, तिला इनडायरेक्टली भक्तिमय शब्द लावला. तिला सांगितलं तुला एक व्रताचं पालन करावं लागेल, पुंसवान व्रत. आणि या पुंसवान व्रताचं पालन केल्यानंतर तुला मुलगा होईल जो इंद्राला मारेल. पण यात तू एखादी चूक केलीस
तरी रिझल्ट उलटा येईल. सो काळजीपूर्वक या व्रताचं पालन कर. एक मिनिट. आणि ते व्रताचं पालन जे दिती करू लागले, ते व्रत म्हणजे काय होतं? भक्तिमय क्रिया होती. भगवंताची सेवा करणं, जप करणं, भोग लावणं, उठणं, फुलं आणणं, हे करणं ते करणं, सगळी भक्तिमय क्रिया होती. आणि मग इंद्राला वाटलं, इंद्र घाबरला, इंद्र शुद्ध भक्त नाहीये, इंद्र मिश्र भक्त आहे. त्याला भीती, आपल्या स्थानाप्रती आसक्ती आहे. तो घाबरला, बापरे, त्याला कळलं आपली मावशी हे काम करते. आणि इंद्र खाली राहू लागला मावशीपाशी, दितीपाशी. काय करण्यासाठी? कधी चूक करते बघण्यासाठी आणि कधीच्या पोटात प्रवेश करून तो गर्भ मारते. आणि एके दिवशी दितीने चूक केली. काय चूक केली? हात न धुता पूजेला असली. जेवण केल्यावर हात न धुता तिनं पूजेची फुलं स्पर्श केला. आणि या चुकीमुळे इंद्राला संधी मिळाली. तो दितीच्या गर्भात गेला आणि गर्भाचे तुकडे केले 7. पण झालं काय? भगवंताच्या कृपेमुळं ते 7 तुकडे बोलू लागले. ते 7 तुकडे, तो गर्भ मेलाच नाही, ते 7 तुकडे बोलू लागले आणि म्हणले की आम्ही तुझे भाऊ आहोत, आम्हाला मारू नकोस. इंद्र घाबरला. असं कसं काय झालं? त्यानं 7चे 7 तुकडे केले, म्हणजे 49 तुकडे टोटल केले. आणि ते 49 तुकडे बोलू लागले, त्यामुळे तुझे भाऊ आहोत, आम्हाला मारू नकोस. आणि 49 मृत लोकांनी जन्म घेतला. आणि दितीनं पाहिलं की मला होणारे मुलं इंद्रा शत्रू तर इंद्र मित्र बनली, इंद्राची मित्र बनली. इंद्राची मित्र बनल्यावर त्यांची अवस्था पाहिली आणि दितीला वाटलं की अरे, इतके दिवस भक्तिमय क्रिया केली आहे, आणि त्या भक्तिमय क्रिया केल्यामुळे त्याच्या मनातलं पण इंद्राविषयी असलं जे मत होतं निघून गेलं होतं. तो द्वेष निघून गेलेला होता. आणि इंद्रानं पण नकळतपणे दितीला त्या सेवेत मदत केल्यामुळं इंद्राच्या मनातला द्वेष पण निघून गेलेला होता. आणि दोघांमध्ये परत द्वेष, दोघांमध्ये परत साख्य निर्माण झालं. बघा, भक्तिमय क्रिया काय करती? सगळे द्वेष, सगळे डिफरन्सेस दूर करती. आता काय केलं तर कश्यप ऋषींनी इनडायरेक्टली, सटली भक्तीमध्ये एंगेज केलं. हे असतात विद्वान. ह्याला म्हणतात विद्वान युक्त समाचरः. ओके. सो तात्पर्यात प्रभुपाद लिहित आहेत, म्हणून कृष्ण भावना भवित आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करणे किंवा त्याचा बुद्धिभेद करू नये. तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावना व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याप्रमाणे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे, आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तर कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला कर्मकांडाचे पालन करायची आवश्यकता नाही, कारण कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्तीला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते. ओके. आता प्रश्न असा पडेल मनामध्ये अर्जुनाच्या, ही 2 गोष्टी कळल्या. ज्ञानी कोणा कळलं, निष्काम कर्म म्हणजे काय कळलं, आणि बाकीचे लोक जे निष्काम कर्म करत नाही, जे कर्मकांड करतात, कर्मावर आसक्त आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं कळलं. पण हा फरक ओळखायचा कसा की कोण निष्काम कर्मयोग्य आहे आणि कोण सकाम कर्मी आहे, कोण आसक्तीनं काम करतोय आणि कोण निष्कामपणे काम करतोय. हा फरक कसा ओळखायचा, ह्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेट कसं करायचं, हा प्रश्न पडतोय अर्जुनाला. आणि हा प्रश्न ओळखून भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहेत, प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकारं विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. काय फरक आहे की मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच करता समजतो. तो सकामपणे कर्म करतोय, तो निष्काम कर्म आलेला नाहीये. तो काय करतोय, करणारा कोण आहे मी, करता कोण आहे मी, त्याला माहित नाही करता प्रकृती आहे. पण काम कोण करते, प्रकृती करते. प्रकृते क्रियमाणानी, कशाच्या आधारावरती, सत्व रजन तमोगुणाच्या आधारावरती. प्रकृती क्रियमाणाने गुण कर्माणी सर्वशः, आपल्या गुणाच्या आधारावर, आपल्या कर्माच्या आधारावर प्रकृती काम करते.
पण अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. आता कसं ओळखायचं की प्रकृती काम करते, मी काम करत नाही? हे कसं ओळखायचं? मी काय करतोय का नाही? येस मृदुला माताजी, तुम्ही काम करताय का नाही? घरी स्वयंपाक करता का नाही तुम्ही? तुम्हाला म्हणले काम तुम्ही करत नाही, प्रकृती करते, तर कसं काय, कसं म्हणणार आहे? वाघमारे प्रभू, ऑफिसमध्ये काम करता ना तुम्ही? ना हा. तुम्ही करत नाही काम, प्रकृती काम करते, तुम्ही काहीच करत नाही, असं कसं ओळखायचं? मी तर क्लास येतोय का? मी क्लास येत नाही, प्रकृती काम करते, हे कसं ओळखायचं? कसं समजायचं श्लोक हा? प्रकृती क्रिया म्हणा नाही, अहंकारामुळे तर करता कधी बनते ते. अहंकार हे सगळं करता समजतो. 3 गुण काम करतायत आणि प्रकृती आपल्याला काम करते, आपल्याकडे काम करून घेते, कसं ओळखायचं? काय वाटतं तुम्हाला? हा, अशोक प्रभू काय वाटतं? बोला, काहीतरी बोला. हरे कृष्ण. बोला. प्रभूजी काही लक्षणं असतात ना, जसं की कुठलंही कर्म आपण करायला गेलो तर शेवटी काय होते की आपल्याला त्याच्यात सुख किंवा दुःख किंवा मग असं वाटतं की ह्या काम केल्याने आपल्याला काय भेटत रिझल्ट नाहीये. झाला प्रभूजी, सुख आणि दुःख रिझल्ट झाला कर्माचा. ठीक आहे, पण कर्मच करतोय हे प्रकृती करून घेते आपल्याकडनं, हे कसं बघायचं? प्रभूजी आपल्याला अशा प्रकारे फिलिंग्स येत आहेत, त्या फिलिंग्स या गुणामुळेच होत आहेत ना, आणि ते आपल्याला मायादेवी करून घेते. आपण जर काय आपले करतोय का नाही? कर्म आपल्याला, समजा तुम्ही घरी स्वयंपाक बनवला, तर तुम्ही काय केलं का नाही? काहीच केलं नाही. भूक लागते. हरे कृष्ण. हा, बोला. भूक लागते म्हणून, हरे कृष्ण, भूक लागते म्हणून आपण स्वयंपाक बनवतो. हा, भूक लागते म्हणून स्वयंपाक बनवला, पण मी तुला म्हणलं स्वयंपाक ते बनवलंच नाहीये, प्रकृती बनवलं. नाही. माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, प्रकृती म्हणजे भौतिक जगातला माणूस आणि भक्त ह्याच्यामध्ये असा फरक येतो की दोघ जण दिसायला सेमच दिसत असतात, परंतु जो भौतिक मनुष्य असतो तो जे बी काही कार्य करतो, तो कार्य मी स्वतः केलं या अहंकारामध्ये तो जगतो. आणि जो भक्त आहे, तो भक्त हे सगळं आहे ते श्रीकृष्णाला केंद्रबिंदू मानून सगळं कार्य करतो, तो भगवंतच हे करतो ना, सर्व पण तो करतो. करतो ना कार्य, भक्त कार्य करतोय ना. श्लोकात काय सांगितले? प्रकृती काम करते, आपण काहीच करत नाही. प्रकृती क्रियमाणा आणि गुणेकर्माण सर्वचा, हे कसं ओळखायचं? 3 गुणांच्या प्रभावाखालीच प्रकृती कार्य ते म्हणजे करते. कसं आहे, कसं गुण काम करता येतं? जो स्वयंपाक सत्व, करताय, रज आणि तर गुण कसे काम करतात? नाही प्रभूजी, नाही समजलं, ओके, सॉरी. तर हे समजून घेणं फार आवश्यक आहे, महत्वाचं आहे. ही कन्सेप्ट क्लिअर करणं फार आपलं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सुप्रिया माताजी, की हा अहंकारी व्यक्ती हा स्वतः करता समजतो आणि भगवंताचा भक्त भगवंत करतात, भगवंत करून घेणारा समजतो, भावना परफेक्ट आहे. आता मला एखादं काम करायचं, समजा मला स्वयंपाक बनवायचा, लेट्स मला पिझ्झा बनवायचा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आत्मा काय करतो? इच्छा व्यक्त करतो, मला खायचंय. आत्म्याने व्यक्त केली इच्छा, ही चेक केली जाते प्रकृतीद्वारे. ओके, या आत्म्याने इच्छा व्यक्त केली, या आत्म्याने इच्छा व्यक्त केली, आज पिझ्झा खायचा आहे, ह्याच्या मागच्या जन्माच्या कर्मानुसार आणि ह्याच्या गुणांनुसार हा क्वालिफाईड आहे का आता पिझ्झा खायला? आता हा पिझ्झा खायला क्वालिफाईड आहे का? ह्याच्या मागच्या जन्माच्या कर्मानुसार आणि गुणांनुसार क्वालिफाईड आहे का आता? ओके, क्वालिफिकेशन मॅच होते, म्हणजे हा पिझ्झा खाऊ शकतो आता. मग पिझ्झा खायला काय केलं पाहिजे?
पिझ्झा केला विशिष्ट प्रकारे साहित्य आणलं पाहिजे, विशिष्ट प्रकारे कृती केली पाहिजे. ती कृती जी आहे ते गुण आपल्याकडनं करून घेतात. आपल्या प्रत्येक गोष्टीला कार्य करायला एक देवता आहेत आणि देवता पण बांधले गेले गुणाद्वारे. सॉल्टिव्हिटी गुण हलतात, ते देवता आपले हात पाय हलवतात. जर देवताने कंट्रोल काढला, प्रकृतीने कंट्रोल काढला, आपला हात पाय हलवू शकणार नाही. आपण फक्त इच्छा केली. बुद्धीचा पण कंट्रोल देवता आहे. या देवतांद्वारे जर पिझ्झा क्वालिफाईड असो, आपण परमात्मा आदेश येस क्वालिफाईड, मागचं करा मॅच होते, इज क्वालिफाईड टू गेट पिझ्झा. हा आदेश मिळाला परमात्म्याकडनं की पुढची क्रिया ही प्रकृतीद्वारे हात पाय हलवून प्रकृती आपला आतली प्रेरणा देते की हा या दुकानात हे आण, हा असा गॅस ऑन कर, हे कर, ते कर. हे सगळं कार्य गुणाद्वारे खेळलं गेलं आपल्याकडनं, आत्म्यानं काहीच केलं नाही. म्हणून फक्त आपण इच्छा केली, इथं घडवून आणलं सगळं प्रकृतीनं. समजा आपली इच्छा आहे पिझ्झा खायची, पण आपण क्वालिफाईड नाहीये आणि आपण कितीही हात आल्याचा प्रयत्न केला, अंट करायचा प्रयत्न केला, तो होणारच नाही पिझ्झा. पण ते गुण अशा प्रकारे काम करतील किंवा वेगळंच काय करून बसतो, तो पिझ्झा पूर्ण कधी होणारच नाही. ऍक्च्युली काम प्रकृती करते, आपण करतच नाही. आत्मा फक्त इच्छा करू शकतो, तो काहीच काम इथं आत्मा ऍक्च्युली करू शकत नाही भौतिक जगामध्ये. हा याचा अर्थ आहे. पण मायेच्या प्रभावामुळं, अहंकारामुळं, प्रॉपर ज्ञान नसल्यामुळं हा जो आसक्त आत्मा आहे, तो सकाम कर्मी आहे, तो स्वतःला करता समजतो. पण निष्काम कर्म माहित आहे, हे ज्ञान आहे की ऍक्च्युली मी काहीच करू शकत नाही, आणि त्यामुळे तो स्वतःला करता समजत नाही. तो म्हणतोय भाग्यवान आहे, माझ्याकडे भगवंताने काम करून घेतलं, प्रकृती माझ्याकडनं काम करून घेतलं, असा तो समजत असतो. आणि हा फरक आहे, दोघे काम करतायत, पण दोघांच्या मानसिकतेमध्ये हा फरक असतो. हा फरक येतो या श्लोकामध्ये. जो अर्जुनाचा मला प्रश्न होता तो भगवंतांनी सांगितला आहे. क्लिअर आहे का कन्फ्युजन याच्यामध्ये काही? क्लिअर झाली कन्सेप्ट? अजून काय गोंधळ आहे कन्सेप्ट मध्ये? समजलं प्रभूजी. ओके. हरे कृष्णा प्रभूजी. मी हरे कृष्णा. सुकीर्ती राधिका. दंडवत प्रणाम प्रभूजी. बोला. तसं आता तुम्ही म्हणालात की आत्मा ही इच्छा करते, तर हा. आत्मा इच्छा करते की सटल बॉडी इच्छा करत असते? म्हणजे मन इच्छा करतं की आत्मा इच्छा मन करते? हे जिवंत नाही, मन हे एलिमेंट आहे. जसं आपलं धातू हा एलिमेंट आहे, तसं मन पण एलिमेंट आहे. पण आत्मा आता आयडेंटिफाय करतोय मनाला. ओके आता प्रॉब्लेम काय आत्म्याचा? इच्छा फक्त आत्मा करतोय, इच्छा मन करू शकत नाही. ओके. मनावरती मग इच्छा स्टोर्ड असतात. मन इज लाईक अ हार्डवेअर. हम्म. सो हार्डवेअर कधी काम करेल? हार्डवेअर मध्ये डेटा कधी बाहेर येईल? ऑपरेटर काम करेल ना. राईट. ऑपरेटर आत्मा आहे. आत्ता प्रॉब्लेम काय आहे? आता का मनातल्या इच्छा म्हणतो आपण? आत्मा स्वतःला आयडेंटिफाय करतोय मनाशी की मी मन आहे. तो मनापासून दूर आहे, ऍक्च्युली वेगळा आहे. तर त्याची जी इच्छा जी आहे ती तर मनाच्या काय म्हणते त्याला, आरशातनं पाहतो. ओके. सो मनावर जो कलर येतो तो आत्मा माझा कलर आहे, आणि त्यातनं पाहतो त्याला वाटतं ही माझीच इच्छा आहे. जी मनावरचे जे संस्कार आहेत ते माझेच संस्कार आहेत असं त्याला वाटतं, आणि त्यातनं तो इच्छा करतो. पण करणारा आत्माच असतो. ओके. सो मग आपण जेव्हा म्हणतो की आपण भगवंतांपासून जेव्हा आपल्याला आपलं पतन झालं आणि आपण आज भौतिक जगतमध्ये अडकलोय किंवा आलोय, दॅट इज बिकॉज ऑफ आत्म्याने इच्छा केली की, किंवा त्याच्यामध्ये ती काय म्हणतात, परस्पर लाईक आपण जसं आता आपण समजून घेतोय की आपण आत्मा ही पतन झालं म्हणून आज आपण म्हणजे काय इच्छा केली आत्म्याने. आत्म्याची इच्छा होती, बरोबर. आत्म्याची इच्छा होती भगवंतापासून दूर जायची. एक्झॅक्टली. आणि मग ते म्हणजे सटल बॉडीशी काही संबंध नाहीये. काहीच संबंध नव्हता, कारण आध्यात्मिक सटल बॉडी नाहीच आहे ना. राईट राईट. जिथं आपण खाली पडलो, जंगलीमधून खाली पडलो आपण, सगळी बॉडीच नव्हती. सगळी बॉडी आली कधी? आत्मा खाली पडल्या जगामध्ये, तिथं सगळी बॉडी निर्माण झाली त्याच्यामध्ये. एक्झॅक्ट. ओके ओके. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. ओके ओके. आपण तात्पर्य बघूया याचं, आणि आपण आज थांबूया. एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनावादी मनुष्य आणि दुसरा भौतिकमध्ये प्रवेश झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणे एकाच त्रास असलेले दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपण सर्व गोष्टींचे करता आहोत. त्याला माहित नसते
की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेने कार्य करत असणाऱ्या भौतिक प्रकृती निर्माण झाली असते आणि तसे शेवटी तो श्रीकृष्ण नियंत्रणाखाली कार्य करत असतो याचे देखील ज्ञान असते. म्हणून म्हणतात ना, भगवंताची इच्छा नसेल तर झाडाचं पान पण हलत नाही. हे सगळ्याला नियंत्रण कृष्ण आहेत. प्रकृतीद्वारे सगळं नियंत्रण केलं होतं आणि प्रकृती कंट्रोल कृष्ण आहेत अल्टिमेटली. मिथ्या अहंकाराने युक्त असला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे सारे करण्याचे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि त्याच्या आज्ञाचे लक्षण आहे. आपण जसं म्हणतो मी उपास करणार आहे, मी उपास केला, हा उपास आपल्या कृपेने होत नाही. त्याला भगवंताची शक्ती असते, त्याचं प्रकृतीचं पाठबळ असतं. जर प्रकृतीने ठरवलं एखादा उपास तोडायचा आहे तर कसंही तोडू शकते. म्हणून म्हणतात ना, अहंकारावरती भक्ती कधी टिकू शकत नाही. समजा भक्तीमध्ये अहंकार झाला की मी छान ड्रेसिंग केलंय असं काही भगवंताचं, ते छान स्वयंपाक केलाय आणि माझ्यासारखं कोणच करत नाही, तर सकाळी जप करा बसल्यावरती आपण जप चांगला करू शकणार नाही. निद्रादेव अटॅक करत आपल्यावरती, झोपील आपल्याला. भगवंत पाहतात अरे हा अहंकारी आहे, ती भक्ती चव काढून घेतात आपली. सो आपण जर भक्ती करतोय ती आपली भक्ती नाही एकट्याची, त्यात भगवंत इन्व्हॉल्ड आहेत. आपला जपा, आपण असं म्हणतो माझा जप, त्यात भगवंताची कृपा इन्व्हॉल्ड आहे डेली जपामध्ये पण. सो डेली जप करणे भगवंताची कृपा ऍक्च्युली. आणि आता ती कृपा काढून घेतली आपण एक मास करू शकणार नाही. झोपून जाऊ आपण, नाव घेऊ शकणार नाही आपण भगवंताचं. ओके, त्याला माहित नसतं की स्थूल आणि सूक्ष्म शरीर भगवंताच्या आज्ञेनुसार, बघा, स्थूल आणि सूक्ष्म शरीर, मन आणि बुद्धी आणि स्थूल शरीर पण भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक व मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाच्या संलग्न करणे आवश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम भगवान ऋषिकेश इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्ती करता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियाचा दुरुपयोग केला आहे आणि त्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि त्याच्या मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्ण असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. ओके, हरे कृष्णा. खूप वेळ झाला तर रात्र खूप झाली आहे. आपण थांबूया इथं आणि या रविवारी क्लास घेता येणार नाही. पुढच्या रविवारी आपण आपला क्लास भक्ती असलेला क्लास होईल. पुढच्या रविवारी चॅप्टर पूर्ण होईल आणि तुम्हाला चॅप्टरचे प्रश्न पण पाठवले जातील. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद हरे कृष्णा. जय. जय हरे कृष्णा. हरे कृष्ण.